महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनी पर्यटकांनी गजबजली सर्वच पर्यटन स्थळे. वेरूळ लेणीला दिवसभरात 13,000 पर्यटकांची भेट. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे उसाचा ट्रॅक्टर 15 फूट खोल खड्ड्यात उलटला, जीवितहानी टळली. हिंगोलीमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा संप, 300 कोटींची उलाढाल ठप्प, 12 राष्ट्रीयकृत बँका बंद, 5 दिवसांच्या आठवड्याची मागणी. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात गैरव्यवहाराची चौकशी नाही, अध्यक्षांनी घेतले विष. केज तालुक्यातील नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना. लातूरमध्ये संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवूया, पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले. जिल्हा क्रीडा संकुलावर 5,000 विद्यार्थ्यांची कवायत. जालनामध्ये तळेणी बसस्थानक परिसरात फुटपाथवर कष्टाची शाळा, गौतम करतो दुरुस्तीची कामे. परभणीमध्ये विकास बाजूला पैशांचेच राजकारण आले पुढे, जिल्हा परिषदेचा रणसंग्राम. माघारीसाठीही मनधरणीपेक्षा अर्थकारणच चर्चेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यात निष्काळजीपणे हायवा चालून विजेच्या 11 खांबाची तोडफोड, वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये नांदेड अर्धापूर मार्गावरील दाबडपाटी येथे कारच्या धडकेत महिला जागीच ठार. हिंगोली शहरात पालिका पदाधिकारी ॲक्टिव्ह मोडवर, गटनेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी केली वसाहतीत पाहणी. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे अनेक गटगणातील राजकीय समीकरण बनली गुंतागुंतीची. लोहारा तालुक्यातील 4 गटांसाठी 15 आणि 8 गणासाठी 30 उमेदवार निवडणूक रिंगणार. बीडमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे जिल्ह्यात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, बीडमध्ये निदर्शने, 5 दिवसांचा आठवडा करण्याची मागणी. लातूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक श्री देशिकेंद्र विद्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जालना जिल्ह्यातील परतूर येथे प्रश्न मंजुषा स्पर्धेत विवेकानंद स्कूलचे यश. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे ओडी शाळेचा विज्ञान प्रयोग राज्यस्तरावर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथे अज्ञातांकडून गंजीला आग, 90 क्विंटल मक्का जळून खाक. गोलवाडा शिवारातील घटना, सोयगाव ठाण्यात तक्रार. नांदेडमध्ये भाजपसोबत युतीवरून शिंदेसेनेच्या 2ही जिल्हाप्रमुखांमध्येच जुंपली. जिल्हाप्रमुख विनय गिड्डेंनी प्रभावाचे आत्मपरीक्षण करण्याचा गंगाधर बडूरेंनी दिला सल्ला. हिंगोलीमध्ये महसूल सहाय्यकाने दाखल केलेल्या गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देताना आमदार तान्हाजी बुटकुडे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात आघाडीत बिघाडी, अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पंचायत समितीच्या इमारतीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न, जलजीवन मिशन कामात गैरप्रकाराची तक्रार. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाड तालुक्यात साकोड आणि येरोड गटात चौरंगी लढत, 12 उमेदवार रिंगणात. जालनामध्ये अंबड तालुक्यातील जामखेड पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. परभणीमध्ये दिलीप ठाकूर, गुलमीर खान, विजय जामकर गटनेतेपदी. धाराशिवमध्ये बँकाचा संप, कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, 5 दिवसांचा आठवडा करा, बँक कर्मचाऱ्यांची मागणी. बीडमध्ये रेल्वेचा प्रकल्प पूर्णत्वास, आता विमानतळ उभारणीला गती, बाबासाहेब पाटील. बीडमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 42 नगरसेवकांचा ताफा, महापौर निवडीचा काउंटडाऊन सुरू, आयुक्तांपुढे गटनेत्यांची निवड. मनपा विजयकुमार साबदे यांची गटनेता म्हणून वर्णी. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौर निवडीकडे लक्ष लागले. भाजपच्या वतीने गटनेतेपदी महेश निकम व प्रदत्तपदी रमेश गोरक्षक यांची निवड करण्यात आली. परभणीमध्ये उमेदवारी माघारीनंतरही स्पष्ट होईना युती व आघाडीचे गणित. सोयीनुसार विविध पक्षीय उमेदवारांनी घेतली माघार, राष्ट्रीय पक्षांनाही उमेदवारांनी दिला झटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा येथे नापिकी कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या, दहीगावात झाडाला आढळला होता मृतदेह. नांदेडमध्ये धर्माबाद येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे कोर्ट कॅम्प अंतर्गत विशेष कारवाई करण्यात आली. ही कारवाई 23 जानेवारी रोजी करण्यात आली. हिंगोलीमध्ये लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून भाऊजोईचा खून करणारे आरोपी धीराज जिल्हा न्यायाधीश S.N. माने गाडेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा प्रशासनाच्या धाराशिव पॅटर्न झाला हिट, राज्यामध्ये 3य क्रमांकाची मोहर, डिजिटल उपक्रमामुळे जिल्ह्याचा राज्यभर गौरव. बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे ग्रामस्थांच्या संतापानंतर 2 वर्षांनी भरवली ग्रामसभा, नेकनूरला नगरपंचायत दर्जा देण्याचा ठराव.
लातूरमध्ये रणसंग्राम स्पष्ट. जिल्हा परिषदेसाठी 243 उमेदवार उतरले मैदानात. 365 जणांची रिंगणातून माघार. 59 जागांसाठी फायनल फाईट. जालनामध्ये कुणबी नोंदीत संशय. जिल्हा परिषदकडे 75 कागदपत्रांची पुनर्तपासणी. जिल्ह्यातील विविध विभागाच्या दस्तऐवजामध्ये 5,000 कुणबी नोंदीआधारे जात प्रमाणपत्र वाटप. परभणीमध्ये संघर्षशील कार्यकर्त्याला संधी द्या. आमदार राजेश विटेकर. ब्राह्मणगाव येथील प्रचार सभेत जनसमुदायाशी संवाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उंडणगाव, कोंबडावाडी, वैजपूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी रोखले. 47 लाखांचा निधी खर्चून होणारे काम निकृष्ट होत असल्याचे आरोप. दर्जेदार कामाची मागणी. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे गुराखी साहित्य संमेलनाचा सोहळा गडावर उत्साहात. संमेलनाला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गुराख्यांची उपस्थिती. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथे सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील बोम येथे जनशक्ती आघाडीच्या विषय समित्यांवर एकतर्फी वर्चस्व. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर येथे बालाजीनगर, क्रांतीनगर ड्रेनेज प्रश्न पेटला. आंदोलनाचा इशारा. एका वसाहतीतून निघणारे सांडपाणी वाहत दुसऱ्या वसाहतीत साचल्याने सामाजिक तेढ वाढली. नांदेडमध्ये कंधार तालुक्यातील नवरंगापुरा येथे फ्लॅटच्या वादातून तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना 25 जानेवारी रोजी घडली. सरकारी जमिनीवरची घरे नियमित होणार, दंडात ही सवलत मिळणार. ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय. घरकुलांसाठीचे तांत्रिक अडथळे झाले दूर. धाराशिव जिल्ह्यातील बोममधील 5 गटात पंचरंगी तर 10 गणात रंगणार तिरंगी चौरंगी सामना. बंडखोरी शमवण्यात नेत्यांना आले यश. बीडमध्ये परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरात अवैध वाळू वाहतुकीने पुन्हा डोकेवर काढले असून स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 25,25,000चा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत वाळूने भरलेला हायवा टिप्पर पकडण्यात आला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे महायुती महाविकास आघाडीमध्ये थेट लढत. जिल्हा परिषदेसाठी 27 जण रिंगणात. अर्ज माघारीनंतर वातावरण तापले. जालनामध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी शहरात विविध विकास प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळे उत्साहात पार पडले. परभणी शहरात सोमवारी वसमत रोड भागात राजे संभाजी तालीमतर्फे कुस्त्याची दंगल आयोजित केली होती. या स्पर्धेतील सहभागी मल्लामध्ये रंगलेला चुरशीचा सामना. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुरात महायुती महाविकास आघाडीमध्ये होणार प्रमुख लढत. कुठे दुरंगी तर कुठे रंगणार बहुरंगी सामना. बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथील श्री नारायणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंदनगरी उपक्रम पार पडला. लातूरमध्ये ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानकडून बुदडा पंचक्रोशीतील हतकरू 115 मुलींना रविवारी शिष्यवृत्ती देण्यात आली. जालनामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.